नमस्कार. नमस्कार सर. आपला परिचय सांगा. बाबूराव पांडुरंग जाधव, पोलीस पाटील, पासदगाव, तालुका जिल्हा नांदेड. तालुका नांदेड, जिल्हा नांदेड. तालुका नांदेड, जिल्हा नांदेड. ह्या जागेचा पूर्ण पत्ता. हो. बरं, ग्रीन प्लॅनेटचं जे आधुनिक तंत्रज्ञान बाजारामध्ये आलेलं आहे, तर त्या तंत्रज्ञानाचे कुठलं प्रोडक्ट तुम्ही कुठल्या पिकासाठी वापरलं? कापसासाठी वापरलं सगळं. कापसासाठीच वापरलेलं आहे. तर तुम्ही कापसासाठी हे कधीपासून वापरलेलं आहे? या वर्षीच येनवाड साहेब आले ते. येनवाड साहेब. हां. तर ह्या वर्षीच तुम्ही सुरुवात केली, तर साधारणतः लागवण केल्यापासून किती दिवसानंतर तुम्ही ह्याची सुरुवात केली? लागवण केल्यानंतर 15 दिवसाला वापरलं. लागवण केल्यानंतर 15 दिवसांनी तुम्ही सुरुवात केली. तर कशा प्रकारे तुम्ही ह्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतीमध्ये केला? त्याच्यामध्ये ते ग्रो आणि ब्लूम ब्लूम दोन्ही मिक्स केलं मातीमध्ये 25 किलो. किती ग्रो किती घेतलं तुम्ही? ग्रो एक लिटरची लिटरची बाटली घेतली. आणि ब्लूम ते अर्धा लिटरची बॉटल. अर्धा लिटरची बाटली. आणि त्यासोबत दुसरं काय मिसळलं? आणि बुरशीनाशक थोडं, म्हणजे फंगीसाइड जे आहे आपलं, बुरशीनाशक तर ते तुम्ही त्यामध्ये मिसळले. त्यामध्ये मिसळलं. तर त्यासाठी तुम्ही म्हणजे माती घेतलीत का शेणखत घेतलं? माती घेतली, शेतामधली माती घेतली. शेतामधली काळी माती एक पोत माती घेऊन पूर्ण शेताला शिपून दिली. शिंपून दिली पूर्ण. म्हणजे 1 एकरचा जो आपला प्लांट आहे, 1 एकरचा त्या 1 एकरच्या ट्रीटेड प्लांटला तुम्ही हे पूर्णपणे पूर्ण केलं. केलं सर. मग त्यानंतर फवारणी वगैरे कधी केली तुम्ही? फवारणी त्याच्यानंतर 2-3 दिवसाला त्याच्या 3 फवारण्या केल्या, ग्रोच्या आणि ब्लूमच्या. म्हणजे साधारणतः ग्रोच्या 3 फवारण्या केल्या. आणि त्यानंतर मग ब्लूमची फवारणी कधी केली? ब्लूमची फवारणी 1 महिन्यानंतर बोंड कापूस फुल दिसून आलं. म्हणजे पातं फुल लागल्यानंतर तुम्ही बोंड ग्रो आपलं ब्लूमची फवारणी केली? ब्लूमच्या 3 फवारण्या केल्या. 3 फवारण्या ब्लूमच्या केलेल्या आहेत. तर त्यानंतर तुम्हाला असं म्हणजे पिकं कशा प्रकारे पीक एकदम छान दिसलं दुसऱ्या पिकापेक्षा. एकदम बोंड फुलं टवटवीत एकदम छान आणि पातेगळ झालेली नाही. पातेगळ वाढ ही भरपूर झाली, 7-8 फुटापर्यंत वाढ झाली. साधारणतः पानांचं वगैरे कसं वाटतं? म्हणजे दुसऱ्यापेक्षा लसलसीत वाटतो पान कसं आहे? तुम्ही दाखवाल का साधारण एक पान कशा प्रकारे आपले झाडाचे पान आहेत? एक इथलं हे दाखवा. छान आहे तुमच्या बाजूचं नरम हिरवं एकदम हिरवगार पान. हिरवगार पान. आणि दुसऱ्या पिकापेक्षा तजेलदार आहे दुसऱ्यापेक्षा. आणि बोंड बी सुद्धा त्याच्यात. आणि बोंड बी त्याच्यात. बरं, साधारणतः आपल्या पिकाला बोंडांची संख्या किती लागलेली आहे आता? बोंडाची संख्या 250, 350, 200, सरासरी 200 धरा सर. सरासरी 200 धरा. पण काही झाडांना 250 ते 250 पर्यंत बोंड लागलेली आहे. आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे पातफुल पण आणखी लागते. आणखी पुन्हा झाडाची उंची जर पाहिली आपण, तर उंची पण बरीच दिसते तुमच्या झाडाची. बरी 7 फूट 8 फूट उंची. 7 ते 8 फूट उंची आहे. तर हे तुमच्या मागचं जे झाड आहे, तर त्याची उंची 8 फूट उंची असेल. 8च्या वर आहे, जिथं 9 ला गेली असेल. 9 फुटापर्यंत उंची गेलेली आहे. म्हणजे बरं, मागच्या वर्षी अशी उंची किंवा अशी बोंड आपल्याला दिसले होते का? नाही सर, एवढं नाही. याच्यापेक्षा अर्धा आला होता. ह्याच्यापेक्षा अर्धे बोंड. आणि उंची पण अर्धी होती. उंची पण अर्धी होती. म्हणजे साधारणतः एक 4-4.5 फुटापर्यंत उंची होती. 4 फुटच. 4 फुटच उंची होती. आणि त्या आपलं जे वापरलेलं आहे त्यामुळे तुमची पिकाची उंची वाढलेली आहे. हा. तर साधारणतः मागच्या वर्षी तुम्ही पिकाचं उत्पादन किती घेतलं होतं एकरी? काय 9 क्विंटल निघालं सर. 9 क्विंटल. तर ह्या वर्षीचा तुमचा अंदाज किती आहे? या वर्षी माझा अंदाज कमीत कमी 20 क्विंटल निघा मला. आणि जास्तीत जास्त 30 पर्यंत, 25 ते 30 पर्यंत. म्हणजे कमीत कमी 20 क्विंटल निघेल असा अंदाज आहे आपला. आणि जास्तीत जास्त 25 ते 30 क्विंटल पर्यंत जाईल असं वाटतं. वरचे जर पाते फुलं भरले, वरचे पाते फुलं भरल्यानंतर आणि आणखी एखादी 1 फूट उंची वाढली तर उंची जर वाढली 30 पर्यंत जाऊ शकते. 30 पर्यंत जाऊ शकतं. बरं, आपल्या ह्याच्यामध्ये पाता आणि फुल ह्याची गळ किती झाली? गळ नाही झाली सर. अजिबात झाली नाही? थोड्या प्रमाणात झाली? अजिबात झाली नाही. त्या अजिबात नाही. बुरशीनाशक जमीन भुसभुशीत राहिली. जमीन भुसभुशीत झाली पूर्णपणे. आणि कापूस सुद्धा वाळला नाही माझा. तर साधारण एक थोडीशी जमीन दाखवाल का? जमीन कशा प्रकारे भुसभुशीत झाली? एकदम नरम. माती दाखवाल का? कडकपणा आला नाही जमीन. हा, जमिनीमध्ये कडकपणा आला, नरमपणा आलेला आहे. बरं, ह्यापूर्वी अशी जमीन भुसभुशीत झाली होती का? नाही. आता बाजूची जमीन आहे ती आमची कडक आहे ना. बाजूलाच एक प्लॉट आहे, त्याला केलं नाही आम्ही हे असं. ते कडक आहे. बरं, तुम्ही ग्रीन प्लॅनेटच्या पॉवर प्लॅन्ट ग्रो आणि ब्लूम विषयी तुमचं मत काय? एकदम छान आहे सर. आता मी तर पुढच्या वर्षी पूर्णच करणार. पूर्ण पिकाला तुम्ही वापराल. बरं, दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय? दुसऱ्या शेतकऱ्यांना ऐकलं सांगणार ना. चांगलं आहे. हे आमचं जे मिशनचं जे आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे जे अभियान आहे आपलं ग्रीन प्लॅनेटचं, तर हे अभियान पुढे चालू ठेवणार तुम्ही? चांगलं आहे, एकदम उत्तम आहे सर. शेतकऱ्याचा फायदा आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा आहे. तर तुम्ही हे पुढे करणार का व्यवस्थित? करणार सर. म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना सांगणार आणि आपल्या भूमातेचं रक्षण करणार तुम्ही? चालेल. आताच आमच्या भोवतालची 2-4 घेऊ म्हणली.
हा तर म्हणजे तुम्ही त्यांना पण घेऊन येणार मग हो, घेऊन सर. देणार हो तुम्ही? सर, हो सर. चालेल, धन्यवाद धन्यवाद पाटील राम साहेब. राम. राम.